हॅलो फ्रेंड्स, अस्मिताज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण इथे बनवणार आहोत चिकन बिर्याणी। तर त्यासाठी इथे चिकन मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। तर हे चिकन आपण आता मॅरिनेट करून घेऊ। आता आपण यामध्ये चटणी टाकणार आहोत। अर्धा चम्मच चटणी टाकलेली आहे। थोडीशी हळद, थोड़ा सा मसाला, अदरक पेस्ट, मिरचीचा ठेचा, 1 चम्मच मीठ, काश्मीरी मिरची पावडर, बिर्याणी मसाला, तर याच्यामध्ये लवंग, इलायची, त्याचं फूल। आता लिंबू पिळून घेऊ वरून अर्धी वाटी दही टाकू। दही जास्त आंबट नको आणि जास्त तिखट पण नको। हा कांदा तळलेला, आता कोथिंबीर टाकू वरून। त्याला छान मिक्स करून घेऊ सगळ्या मसाल्यामध्ये चिकनला। त्याला आपण मॅरिनेशनसाठी ठेवून घेऊ। थोडंसं तेल टाकून घेऊ। तर कांदे असे चिरून घेतलेले आहे, ते आपण आता तेलामध्ये फ्राय करून घेऊ। याला चांगलं लालसर होईपर्यंत कांदे तळून घ्यायचे। कांदे आपले लालसर झालेले आहे, ते आता आपण काढून घेऊ। तर इथे मी बासमती राईस घेतलेला आहे 4 वाट्या आणि स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतलेला आहे। आता त्याला अर्धा तास आपण भिजू देऊ। तर हे तांदूळ आपण आता शिजवायला ठेवलेले आहे। आपण टाकलेले आहे। आता तेजपत्ता, थोडेसे मसाले टाकून घेऊ। लिंबूचा रस, आता यामध्ये मीठ टाकून घेऊ। तर हा भात आपला 70-80% शिजू द्यायचा। आता आपण गॅस बंद करू आणि हा भात झाऱ्याने बाहेर काढून घेऊ, पाणी वेगळं करून घेऊ। तर याप्रमाणे हा भात आपण काढून घेऊ। तर आता आपण यामध्ये टाकायचे मसाले काढून घेऊ। अर्धा चम्मच धनेपूड, हळद, मिरची पावडर, कारण हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे आपण, आणि मसाला, बिर्याणी मसाला। तर आता आपण याच्यामध्ये जे आपण कांदा परतून घेतला ते तेल याच्यामध्ये टाकून घेऊ। या तेलानेच याला जास्त चव येणार आहे। आता यामध्ये जिरं टाकू, 2 तेजपत्ते, 1 फूल, 1 विलायची, 5 लवंगा, 5 काळे मिरे, दालचिनीचा तुकडा। बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊ।
आता याच्यामध्ये 3 हिरव्या मिरच्या टाकून घेऊ. हिरव्या मिरच्याने याला छान टेस्ट येते. अद्रक लसूण पेस्ट, आता आपण यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो टाकू. हे भातामधले मसाले तुम्ही काढू शकता आवडत नसल्यास. तर हा आपला मसाला छान झालेला आहे. आता त्याच्यात आपण गरम मसाला ते टाकून घेऊ. वास तर छान सुटलेला आहे याला. हे आपलं चिकन छान मॅरिनेट झालेलं आहे आणि याला पाणी पण सुटलेलं आहे. आता हे आपण या मसाल्यामध्ये टाकून देऊ. याला आता छान मिक्स करून घेऊ. याला कलर पण आलेला आहे आणि वास पण खूपच छान येत आहे. तर आता वरून यामध्ये थोडंसं पाणी टाकून देऊ. जे मॅरिनेट केलेलं होतं आपण त्याचंच पाणी याच्यामध्ये टाकून द्यायचं. आता आधी आपण याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे, तर थोडंसं आणखी मीठ टाकून घेऊ आणि त्याला छान मिक्स करून घेऊ. आता याच्यावर आपण झाकण ठेवून देऊ आणि याला 20 मिनिटे शिजवून घेऊ. तर आता 10 मिनिटे झालेली आहे. आता 10 मिनिटे झालेली आहे. तर चिकन बघा आपलं असं शिजत आलेलं आहे. आणखी याला 10 मिनिटे शिजू देऊ. आता आणखी याला 10 मिनिट शिजू देऊ. तर बघा 10 मिनिटे झालेली आहे आणि चिकन आपलं खूप छान शिजलेलं आहे. आणि बघा हे ज्युशी झालेलं आहे एकदम. आणि याचा सुगंध पण खूप छान येत आहे. पूर्ण घरात दरवळलेला आहे. काय म्हणू आता. तर बघा आता आपण यावर भात टाकू. आता आणखी एक कोट आपण चिकनचं टाकू. असं थोडंसं पसरून घेऊ. आता आणखी त्याच्यावर भाताचा कोट करू. हा भाताचा आता आपला दुसरा लेयर आहे. आता यामध्ये आपण थोडंसं तूप टाकून घेऊ. आता हा आपला परतलेला कांदा. आता कोथिंबीर टाकून घेऊ. कोथिंबीर भरपूर टाकायची याच्यामध्ये.
आता याला आपण 5 मिनिट किंवा 10 मिनिट झाकून ठेवू. याच्यावर आपण काहीतरी वजन ठेवून देऊ. तर आपली बिर्याणी आता रेडी झालेली आहे. तर बघा आपली बिर्याणी किती छान तयार झालेली आहे आणि पूर्ण घरात याचा सुगंध दरवळत आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मला सांगा तुमची बिर्याणी कशी झाली आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हैप्पी बर्थडे सर. थैंक यू मैम. आई थिंक हम जब बिग बॉस की घर के अंदर थे तो वी वर द बिगेस्ट कंपेटिटर्स और अभी क्या होगा ये हम आपको ओके गाइस, यहाँ पे हेडबैंड्स पड़े हैं, आप सब लोग प्लीज एक हेडबैंड लगा लीजिए. तो आज आप सब लोग बताएंगे कि कौन है इस घर में जिससे आपको सबसे ज्यादा मतलब है, जिसका होना आपके लिए सबसे ज्यादा मायने रखता है.